इसापूर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे धरण. मित्रांनो, इसापूर हे धरण महाराष्ट्रातील प्रमुख धरणांपैकी एक आहे. पाणी साठवण्याच्या क्षमतेनुसार इसापूर हे धरण महाराष्ट्रातील चौथे सर्वात मोठे धरण म्हणून ओळखले जाते. इसापूर धरणाचा संपूर्ण परिसर हा नैसर्गिक वातावरणाने परिपूर्ण झालेला आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. आज आपण या व्हिडिओमधून महाराष्ट्रातील इसापूर या धरणाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. इसापूर या धरणाची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, इसापूर हे धरण महाराष्ट्राच्या हिंगोली आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर पुसद तालुक्यातील इसापूर या गावाजवळ आहे. इसापूर हे धरण पैनगंगा या नदीवर बांधण्यात आलेले आहे. इसापूर या धरणामुळे विदर्भातील यवतमाळ आणि मराठवाड्यातील हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील सिंचनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटला आहे. इसापूर धरणाच्या दोन कालव्यातून नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांना पाणी पुरवठा होतो. मित्रांनो, इसापूर हे धरण बांधण्यासाठी 45 गावाचे भूसंपादन झाले होते. हिंगोली जिल्ह्यातील 12 व यवतमाळ जिल्ह्यातील 13 व उर्वरित उजाड गावे घेऊन हे धरण बांधण्यात आले होते. इसापूर हे धरण पाणी साठवण्याच्या बाबतीत महाराष्ट्रातील चौथ्या क्रमांकाचे धरण आहे. इसापूर हे धरण मातीचे धरण असून या धरणाचा मुख्य उद्देश हा सिंचन प्रकल्पासाठी केला जातो. त्याचबरोबर इसापूर हे धरण पैनगंगा या नदीवर असून इसवी सन 1971 ते इसवी सन 1982 दरम्यान या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. इसापूर या धरणाची उंची 57 मीटर म्हणजेच 187 फूट इतकी आहे. या धरणाची लांबी 4120 मीटर म्हणजेच 13517 फूट इतकी आहे. इसापूर या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता ही 44.28 TMC म्हणजेच 44,280 दशलक्ष घनफूट इतकी आहे. त्याचबरोबर या धरणाची पाणी साठवण्याची प्रभावी क्षमता ही 33.58 TMC म्हणजेच 33,580 दशलक्ष घनफूट इतकी आहे. इसापूर या धरणाला एकूण 15 दरवाजे आहेत. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर इसापूर हे धरण निसर्गाच्या कुशीत वसलेले पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. इसापूर जवळ असलेल्या जंगलात तिन्ही बाजूंनी जलाशय आहे, तर एका बाजूस जमीन असलेल्या जागेवर महादेवाचे प्रसिद्ध अचुळणेश्वर मंदिर आहे. त्याचबरोबर इसापूर या गावाजवळ मुस्लिम संत फकरुद्दीन चिश्ती उर्फ फकीर शाह बाबा यांची दर्गा आहे. तेथे नेहमीच भाविकांची गर्दी असते. धरणाला व्हिजिट करणारे बरेच लोक या मंदिराला आणि दर्गाला भेट देण्यासाठी येत असतात. इसापूर धरणाच्या सभोवताली हिरवाईने नटलेले अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. इसापूर धरणावर जाण्याकरिता प्रथम शेंबळ पिंपरीला जावे लागते व तेथून इसापूर हे 4 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. इसापूर हे धरण हिंगोली पासून 35 किलोमीटर, यवतमाळ पासून 136 किलोमीटर तर नांदेड पासून 88 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील इसापूर या धरणाबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. इसापूर या धरणाबद्दल आम्ही सांगितलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील.